नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे GK ऑल इज वेल चॅनलवर. आज आपण दारिद्र्य या टॉपिकवरील क्वेश्चन पाहणार आहोत. दारिद्र्य हा टॉपिक सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. चला तर मग वेळ न गमावता आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, दारिद्र्याची खालीलपैकी कोणती संज्ञा अशा परिस्थितीचे वर्णन करते ज्यामध्ये मूलभूत गरजाही भागवल्या जात नाहीत? 1. संपूर्ण दारिद्र्य. 2. सापेक्ष दारिद्र्य. 3. मोठ्या प्रमाणावरील दारिद्र्य. 4. वरीलपैकी सर्व. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, संपूर्ण दारिद्र्य. संपूर्ण दारिद्र्य म्हणजे असं दारिद्र्य ज्या दारिद्र्यात म्हणजे मूलभूत गरजाही म्हणजेच जसं की जेवायला अन्न लागतं तेही भेटत नाही, त्या दारिद्र्याला संपूर्ण दारिद्र्य किंवा निरपेक्ष दारिद्र्य असंही म्हणतात. प्रश्न क्रमांक 2, पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया. या ब्रिटिश काळातील भारतीय दारिद्र्याचे कारणे सांगणाऱ्या पुस्तकाचे लेखक कोण? 1. बिपिनचंद्रा. 2. गोपाळकृष्ण गोखले. 3. महात्मा गांधी. 4. दादाभाई नौरोजी. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, दादाभाई नौरोजी. हा प्रश्न खूप साऱ्या परीक्षेत रिपीट झालेला आहे, त्यामुळे हा प्रश्न पाठच करणं गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 3, नवी दारिद्र्य रेषा व त्यांचे मोजमाप नव्याने करण्यासाठी 2009 कोणत्या समितीने शिफारशी केल्या होत्या? 1. तेंडुलकर समिती. 2. दांडेगावकर व रथ समिती. 3. PR ब्रह्मानंद समिती. 4. नरसिंह समिती. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तेंडुलकर समितीने 2009 नवीन दारिद्र्य रेषाच्या मोजमापाच्या नव्या संकल्पना किंवा शिफारशी केल्या होत्या. प्रश्न क्रमांक 4, 1999 ते 2000 कोणत्या राज्यात दारिद्र्याचे प्रमाण सर्वाधिक होते? 1. महाराष्ट्र. 2. बिहार. 3. त्रिपुरा. 4. ओरिसा. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ओरिसा. ज्या राज्याला आता आपण ओडिशा म्हणू लागलो आहोत, त्या राज्यात 1999 ते 2000 दारिद्र्याचं प्रमाण हे सर्वाधिक होतं. प्रश्न क्रमांक 5, दारिद्र्याचे दुष्टचक्र ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या नावाशी निगडीत आहे? 1. J.M. केन्स. 2. रॅग्नरॉक्स. 3. कार्ल मार्क्स आणि 4. J.S. मिल. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रॅग्नरॉक्स. या शास्त्रज्ञाने दारिद्र्याचे दुष्टचक्र ही संकल्पना मांडलेली आहे. प्रश्न क्रमांक 6, दारिद्र्याचे बहुआयामी संकल्पना खालीलपैकी कोणत्या समितीने परिचित केली? 1. दांडेगावकर व रथ. 2. सुरेश तेंडुलकर. 3. अहलुवालिया समिती आणि 4. नियोजन आयोग. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सुरेश तेंडुलकर यांनी दारिद्र्याची बहुआयामी संकल्पना मांडली. म्हणजेच दारिद्र्य हे नुसतं जेवणापुरतं म्हणजेच प्रत्येक माणसाच्या शरीराला लागणाऱ्या कॅलरीज पुरतंच मर्यादित नसून त्यांना शिक्षण, निवारा, आरोग्य ह्यासुद्धा गोष्टी लागतात, असं सुरेश तेंडुलकर यांनी सांगितलं. प्रश्न क्रमांक 7, 2009-10 29.8% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती. 2009-10 33.8% ग्रामीण भागातील व 20.9% शहरी भागातील लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती. कोणती विधाने असत्य आहेत? 1. फक्त. 2. फक्त ब. 3.
दोन्हीही आणि 4 कोणतेही नाही. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कोणतंही असत्य नाही. कारण ही दोन्ही स्टेटमेंट एकदम बरोबर आहेत. 2009-10 मध्ये 29.8% एवढी लोकसंख्या ही दारिद्र्य रेषेखाली होती आणि त्यापैकी 33.8% ही ग्रामीण भागातील लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती. तर शहरी भागाचा विचार करताना 20.9% इतकी लोकसंख्या ही शहरी भागात दारिद्र्य रेषेखाली होती. प्रश्न क्रमांक 8. डॉक्टर FEM दांडेकर व डॉक्टर रथ या अर्थतज्ज्ञांना निश्चित केलेल्या दारिद्र्य रेषेच्या सीमेनुसार एका व्यक्तीस कमीत कमी प्रतिदिनी किती कॅलरी डाएट मिळाले पाहिजे? 1. 2250 कॅलरीज अन्न. 2. 2650 कॅलरीज अन्न. 3. 2850 कॅलरीज अन्न आणि 4. 3000 कॅलरीज अन्न. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 2250 कॅलरीज अन्न हे प्रतिदिनी प्रति व्यक्तीस मिळावं असं दांडेकर आणि रथ या 2 अर्थतज्ज्ञांचं मत होतं. प्रश्न क्रमांक 9. PD ओझा 1960 ते 61 समितीने दारिद्र्य रेषेच्या मोजमापासाठी पुढीलपैकी कोणता निकष विचारात घेतला? 1. प्रतिव्यक्ती प्रतिमाह मिळणारे उत्पन्न. 2. प्रतिव्यक्ती प्रतिमाह उपभोग खर्च. 3. वरीलपैकी दोन्हीही आणि 4 यापैकी नाही. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, प्रतिव्यक्ती प्रतिमाह उपभोग खर्च. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक महिन्याला लागणारा खर्च हा PD ओझा यांनी दारिद्र्य रेषेच्या मोजमापासाठी निकष वापरला. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानांनी दिवंगत इंदिरा गांधी यांनी दारिद्र्य निर्मूलनासाठी जाहीर केलेल्या 20 कलमी कार्यक्रमाची पुनर्रचना केली? 1. राजीव गांधी. 2. नरसिंह राव. 3. PV सिंग. 4 वरीलपैकी कोणतेही नाही. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, राजीव गांधी यांनी दिवंगत इंदिरा गांधी यांच्या 20 कलमी कार्यक्रमाची पुनर्रचना करून ती अंमलात आणण्याचा प्रयत्न केला. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणता अंक 2004-05 मधील भारतीय दारिद्र्याचे प्रमाण दर्शवितो? 1. 36.0%. 2. 27.10%. 3. 28% आणि 4. 37.3%. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 28% इतकं 2004-05 मधील दारिद्र्याचं प्रमाण होतं. प्रश्न क्रमांक 12. दारिद्र्य मापनासंबंधी तेंडुलकर समितीने उष्माधारित दारिद्र्य रेषेच्या संकल्पनेपासून दूर जाणे म्हणजेच दारिद्र्य रेषा उष्मांकाधारित न ठेवणे. दारिद्र्याचे अंदाज मापन करण्यासाठी वेगवेगळ्या वस्तुगटातील वेगवेगळा संदर्भ कालावधी विचारात घेणे. शिक्षण व आरोग्यासाठी केलेल्या व्यक्तिगत खर्चाचा समावेश करणं. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? 1. फक्त 2. फक्त अ व ब. 3. फक्त आणि 4 वरीलपैकी सर्व. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. कारण सुरेश तेंडुलकर समितीनं नुसतं कॅलरीज पुरतं मर्यादित न ठेवता शिक्षण आणि आरोग्य अशा वेगवेगळ्या गटातील खर्चाचा समावेश करून दारिद्र्याची बहुआयामी संकल्पना मांडली. प्रश्न क्रमांक 13. नियोजन आयोगाच्या 2012च्या प्रसिद्धीपत्रकानुसार 2009
10मध्ये गरिबीमध्ये कोणत्या राज्याचा फर्स्ट क्रमांक लागतो? 1. छत्तीसगड, 2. मणिपूर, 3. उत्तर प्रदेश, 4. बिहार. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बिहार या राज्याचा 2009-10मध्ये गरिबीमध्ये पहिला क्रमांक लागतो. प्रश्न क्रमांक 14. भारत सरकारची कोणती नोडल एजन्सी दारिद्र्याचे मोजमाप करण्याचे काम करते? 1. नियोजन आयोग, 2. राष्ट्रीय नमुना पाहणी, 3. दोन्हीही, 4. कोणतेही नाही. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. नियोजन आयोग हे दारिद्र्य मोजमाप करण्याचं काम करत असतं. प्रश्न क्रमांक 15. कुटुंब बहुआयामी दारिद्र्य होण्याची शक्यता अशा वेळी जास्त असते जेव्हा वंचितता निर्देशांक 20% जास्त व 33% कमी. 2. 33.3% जास्त व 50% कमी असते. 3. 25% जास्त व 50% कमी असते. 4. वरीलपैकी कोणतेही नाही. या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1 आहे. 20% जास्त पण 33.3% कमी असते. दारिद्र्य मोजण्यासाठी एक अशी स्केल वापरली जाते जिच्यामध्ये 1 ते 20% म्हणजे 1% ते 20% इथपर्यंत काहीच दारिद्र्य नसतं. 20% म्हणजेच 20% ते 33.3% बहुआयामी गरिबी असते. इथं 0 व इथं 100% असं असतं आणि 50%च्या वर गेलं तर एकदम भयावह स्थिती असते. म्हणजे तिथं काहीच नसतं खायला प्यायला, बाकीच्या तर सुविधा सोडूनच द्या. प्रश्न क्रमांक 16. रंगराजन समितींच्या मते 2011-12मध्ये 1 किंवा अ. भारतातील 29.5% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली आहे. ब. ग्रामीण भागातील 30.9% लोकसंख्या व शहरी भागातील 26.4% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली आहे. वरीलपैकी कोणती विधाने बिनचूक आहेत? 1. फक्त अ, 2. फक्त ब, 3. दोन्हीही आणि 4. कोणतेही नाही. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. दोन्हीही बिनचूक आहेत. म्हणजे दोन्हीही बरोबर आहेत. रंगराजन समितीच्या मते 2011-12मध्ये भारतामध्ये 29.5% इतकं दारिद्र्य होतं आणि ग्रामीण भागामध्ये 30.9% तर शहरी भागात 26.4% इतकं दारिद्र्य होतं. हा सगळा फॅक्च्युअल डाटा आहे जो की सर्वांनाच पाठच करावा लागेल. प्रश्न क्रमांक 17. भारतातील दारिद्र्य संकल्पनेच्या किमान उष्मांकाशी संबंध कोणी जोडला? 1. पी. के. वर्धन, 2. मॉन्टेसिंग अहलुवालिया, 3. दांडेकर व रथ, 4. बी. एस. मिनास. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. दांडेकर व रथ यांनी उष्मांकाशी संबंध जोडला दारिद्र्य संकल्पनेचा. प्रश्न क्रमांक 18. तेंडुलकर समितीच्या शिफारशीनुसार दारिद्र्य रेषा ठरविण्यासाठी पुढील बाबींवर केलेला खर्च समाविष्ट करण्यात यावा. 1. शिक्षण, 2. आरोग्य, 3. 1 व 2 आणि 4. ऊर्जा वापर. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. शिक्षण व आरोग्य या दोन्ही बाबींचा दारिद्र्य रेषा ठरवण्यासाठी समावेश करावा असं तेंडुलकर समितीनं म्हटलं होतं, जी की 2009मध्ये शिफारशी केलेल्या होत्या.
प्रश्न क्रमांक 19. तेंडुलकर समितीच्या मते 2004-05 या वर्षी ग्रामीण भागात रुपये 446.68 दरडोई ही दारिद्र्य रेषा मानावी आणि 2004-05 या वर्षी 41.8% ग्रामीण जनता दारिद्र्य रेषेखाली होती. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? 1. फक्त 2. फक्त ब. 3. दोन्हीही आणि 4. कोणतेही नाही. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 ही दोन्ही विधाने बरोबर आहेत, कारण तेंडुलकर समितीने 2004-05 या वर्षासाठी ग्रामीण भागात रुपये 446.68 दरडोई सांगितले आणि शहरी भागासाठी 578.80 रुपये इतकं दरडोई प्रतिमाह सांगितलं आणि 2004-05 या वर्षी 41.8% ग्रामीण जनता दारिद्र्य रेषेखाली होती. प्रश्न क्रमांक 20. दारिद्र्यरूपी समुद्राच्या बेटावर आपण आनंदाने जगू शकत नाही असे कोणाचे मत होते? 1. स्वामी विवेकानंद. 2. सोनिया गांधी. 3. एम.एस. स्वामीनाथन. 4. डॉक्टर व्ही.एम. दांडेकर. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. एम.एस. स्वामीनाथन यांचं असं मत होतं की दारिद्र्यरूपी समुद्राच्या बेटावर आपण आनंदाने जगू शकत नाही. प्रश्न क्रमांक 21. डॅश समितीच्या 1973च्या अहवालानुसार सरकारने रोजगार पुरविण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली. 1. पी.डी. ओझा. 2. भगवती. 3. मिन्नास. 4. तारापूर. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. भगवती समितीच्या शिफारशीनुसार सरकारने किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली. प्रश्न क्रमांक 22. सापेक्ष गरिबीच्या दृष्टिकोनातून खालीलपैकी कोणते निकष विचारात घेतले जातात? 1. विविध गटातील उत्पन्न वितरण. 2. उत्पन्न पातळी. 3. 1 आणि 2. 4. पोषण आहार मूल्य. पहिले तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देण्या अगोदर समजून घेतलं पाहिजे निरपेक्ष व सापेक्ष दारिद्र्य काय असतं. निरपेक्ष दारिद्र्य असं दारिद्र्य असतं ज्यात किमान अन्न सुद्धा भेटत नाही. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला जगण्यासाठी जे अन्न लागतं ते सुद्धा भेटत नाही. पण सापेक्ष दारिद्र्य असं नसतं, कारण सापेक्ष दारिद्र्य हे प्रत्येक देशामध्ये भेटणारं असतं. आपला देश तर निरपेक्ष दारिद्र्य मोजतो, पण प्रत्येक देश जो की विकसित देश असो त्या देशाला सुद्धा सापेक्ष दारिद्र्य ही संकल्पना भेडसावते. सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय नेमकं तर 2 व्यक्ती आहेत. समजा 2 व्यक्ती आहेत आणि दोन्हीही व्यक्ती समजा क्रिकेट खेळतात तर एका व्यक्तीचं मानधन हे दुसऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त असणं, म्हणजे एका व्यक्तीजवळ थोडा जास्त पैसा असणे आणि एका व्यक्तीजवळ पहिल्या व्यक्तीपेक्षा कमी असणे म्हणजे सापेक्ष दारिद्र्य. म्हणजे असं म्हणता येईल की ह्या दोघांजवळही पैसा आहे. म्हणजेच काय म्हणता येईल, विविध गटातील उत्पन्न वितरण. म्हणजे ह्याच्याकडेही एखादी कार आहे, समजा ह्याच्याकडं नॅनो कार आहे आणि ह्याच्याकडं स्विफ्ट डिझायर कार आहे. नॅनो कारपेक्षा स्विफ्ट डिझायर कार ही चांगलीच असते. म्हणजेच काय, विविध गटातील उत्पन्नाचं वितरण. म्हणजे ह्या दोघांच्या गटातील वितरण पाहिलं आपण उत्पन्नाचं, त्यांची उत्पन्न पातळी. समजा ह्याला 5,000 मानधन आहे समजा आणि याला आहे ते 2,000 मानधन आहे. तर मग या दोघांची उत्पन्न पातळीमध्ये याची पातळी जास्त असणार, याची पातळी कमी असणार. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. विविध गटातील उत्पन्न वितरण व उत्पन्न पातळी ही सापेक्ष गरिबीच्या दृष्टिकोनातून विचारात घेतली जाते. प्रश्न क्रमांक 23.
दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमाचा उद्देश गरिबीच्या उत्पन्नात वाढ घडवून आणणे हा आहे. ब. भारत सरकारने राष्ट्रीय कृषी विकास योजना दारिद्र्य निर्मूलनाच्या हेतूने सुरू केली आहे. कोणते विधान बरोबर आहे? 1. फक्त अ, 2. फक्त ब, 3. दोन्हीही आणि 4. कोणतेही नाही. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रम हा गरिबाच्या उत्पन्नातील वाढ घडवून आणण्यासाठी केला आहे. पण कृषी विकास योजना हे दारिद्र्य निर्मूलनासाठी नसून कृषीचा विकास करण्यासाठी आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर हे फक्त अ म्हणजेच पर्याय क्रमांक 1 असं आहे. प्रश्न क्रमांक 24. 2004-5च्या नियोजन मंडळाच्या आकडेवारीनुसार कोणत्या राज्यात गरिबीचे प्रमाण सर्वात जास्त आहे? 1. झारखंड, 2. छत्तीसगड, 3. बिहार, 4. ओरिसा. या प्रश्नाचं उत्तर आहे ओरिसा म्हणजेच पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 25. भारतात दारिद्र्यविषयक कोणती संकल्पना विचारात घेतली जाते? 1. निरपेक्ष दारिद्र्य, 2. वाढीव दारिद्र्य, 3. सापेक्ष दारिद्र्य आणि 4. आत्यंतिक दारिद्र्य. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. निरपेक्ष दारिद्र्य ही संकल्पना भारतात विचारात घेतली जाते. आज आपण इथेच थांबूया आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.